Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel AG on Tips. बघा आपण चॅप्टर बघत होतो दॅट इज लिव्हिंग वर्ल्ड आणि त्यामधील हे थर्ड लेक्चर दॅट इज रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शनवरती पाठीमागचं जे लेक्चर आहे ते एक इंट्रोडक्शन लेक्चर आणि त्यानंतर सेकंड वन वॉज द ग्रोथवरती बघितलेलं जे थोडंसं जास्ती एक्सटेंड झालेलं. बट आय होप की तुम्हाला एकदम ते ब्रेनमध्ये तुमच्या सेट झालं असेल. जास्ती टाईमचं लय हे करू नका, पण काय शेवटी ॲट दी एंड समजणं इम्पॉर्टंट आहे. सो आय फोकस ऑन इट, नॉट की ड्युरेशन अँड ऑल दीज थिंग. ओके, डोंट विदाउट वेस्टिंग आवर टाईम लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. ओके, आवर टुडेज लेक्चर इज ऑन रिप्रोडक्शन, एव्हरीवन्स फेवरेट टॉपिक. ओके, रिप्रोडक्शन. ओके, आता रिप्रोडक्शनमध्ये एक तर येतं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, अनदर वन इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्शुअल अँड अनदर वन इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कशामध्ये होते तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे होते दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे प्रोजेनी प्रोडक्शन, म्हणजे पॅरेंट्सशी थोडी म्हणा किंवा जास्ती सिमिलर असते, सिमिलर टू पॅरेंट्स. ओके, दॅट इज द प्रोजेनी प्रोडक्शन सिमिलर टू पॅरेंट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन कशामध्ये होते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होते. ओके, तर असेल्युलर रिप्रोडक्शन जे होते माय मिस्टेक, असेक्शुअल रिप्रोडक्शन जे होते ना दॅट इज, तर हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळं होतं. दॅट इज फंगायमध्ये जर घेतलं ना दॅट इज फंगी किंवा फंगाय तुमच्या ह्यानं असेक्शुअल स्पोर्स म्हणून. म्हणजे फंगीमध्ये कसं होतं आहे असेक्शुअल स्पोर्स. ओके, दॅट्स इट. परत त्यानंतर ईस्ट आणि हायड्रामध्ये कसं होतं तर बड्डिंग थ्रू होते. ओके, ईस्ट आणि हायड्रामध्ये बड्डिंगच्या थ्रू होते. बड्डिंग म्हणजे काय होते की बाबा इथं हिअर इज गिवन यू कॅन सी, म्हणजे पहिल्यांदा सपोज हे देन हळूच हे साईडला पूर्ण हळूच असं होणार. ओके, म्हणजे बाहेर साईडला एक बड येणार, परत ही आणखी थोडीशी वाढणार, अशी जास्तीच वाढणार, मग पुन्हा त्यानंतर हे डायरेक्ट ही वेगळी होणार असं वेगळं. सो दॅट इज डिफरंट दॅट इज द रिप्रोडक्शन. ओके, हे इथे होतं ईस्ट आणि हायड्रामध्ये. ओके, दॅट इज द बड्डिंग. ओके, डन. दिस इज बड्डिंग. ओके, डन. त्यानंतर येतं आहे रिजनरेशन. ओके, रिजनरेशन ही कशामध्ये येतं तर दॅट इज एक्झाम्पल म्हणजे प्लॅनेरिया. ओके, प्लॅनेरियामध्ये होतं आहे रिजनरेशन म्हणजे काय तर ॲक्च्युली जो सपोज हा जो पार्ट असतो ना याचा जो मिसिंग पार्ट असतो दॅट इज द रिजनरेट केला जातो. म्हणजे सपोज जी पाल असते, आता पाल घरामध्ये असते, तिचं जेव्हा शेपूट इथून तुटतो आहे ना, इथून शेपूट तुटला एवढाच पार्ट राहतो आहे, राईट, एवढा शेपूट तुटला, देन ती काय करते की बाबा एवढा शेपूट जो आहे ना हा रिजनरेट करते. म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम नाही तयार होत, नवीन जीव तयार नाही होत, तर हा पार्ट फक्त रिजनरेट केला जातो. ओके, दॅट इज द ट्रू रिजनरेशन. ओके, अँड दॅट इज इन प्लॅनेरिया. आणि जे हे आहे ना फ्रॅगमेंटेशनमध्ये सपोज हा एक ऑर्गॅनिझम तर हा 3 तुकड्यामध्ये जर झाला ना देन हे आहे ते हा वेगळा जीव तयार होतो, हा वेगळा 3 जीव वेगवेगळे तयार होतात. पण ह्याच्यामध्ये जे येते ना काय म्हणतात ट्रू रिजनरेशन इज नथिंग बट रिजनरेट करते. ओके, रिजनरेट, आणि ह्याच्यामध्ये न्यू ऑर्गॅनिझम तयार होतं. ओके, दॅट्स द डिफरन्स. हे फ्रॅगमेंटेशन कशामध्ये होते फंगाय, फिलामेंटस अल्गी, प्रोटोनिमा ऑफ मॉसेस, ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होते. ओके, डन. आणि बॅक्टेरिया अमिबा ह्याच्यामध्ये जे होते ना ह्याच्यामध्ये जे होते ना दिस इज ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन. जे आपण ग्रोथमध्ये बघितलं होतं की मेजर हायर ऑर्गॅनिझममध्ये जे असते ना इज ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, पण इथं ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन. कशामध्ये बॅक्टेरिया आणि अल्गीमध्ये, पण मेजर प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये जी इज नॉट इक्वल टू आर. ओके, डन.
ओके, आतापर्यंत काय काय झालं बघा. पहिल्या स्टार्टिंगला रिप्रोडक्शन आहे ते 2 टाईप्स असतं. एक तर सेक्शुअल रिप्रोडक्शन, अनदर वन इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कशामध्ये होते तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होते. ओके, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय तर एक तर फंगायमध्ये कसं होते असेक्शुअल स्पोर्स फॉर्म होतात आणि त्याच्यामधून फंगायमध्ये हे होते. तर ईस्ट अँड हायड्रामध्ये काय होते तर बड्डिंग म्हणजे काय तर बाबा की एक हे असते, ही एक साईडला बड येते हळूच, परत आणखी थोडीशी ही बड वाढते. ओके, आणि ही बड पूर्ण काय म्हणते ते डॉटर सेल म्हणून होते आणि ही पॅरेंटल, दॅट्स दी बड्डिंग. आता रिजनरेशन कशामध्ये होते तर प्लॅनेरियामध्ये होते. रिजनरेशन प्लॅनेरिया. तर काय होते ह्याच्यामध्ये काय होतं तर जी पाल असते ना, पाल आहे ती काय म्हणतात काय जर महागं लागलं देन तिचं शेपूट तोडून टाकते आणि पळून जाते. पण पुन्हा नंतर लॅटर तिला शेपूट आलेलं बघतील तुम्ही, तिची शेपूट आहे ती रिजनरेट करते, दॅट इज रिजनरेशन. ओके, रिजनरेशन. अँड देन काय म्हणतात आपलं हे आहे ते फ्रॅगमेंटेशनमध्ये काय एक जो ऑर्गॅनिझम आहे ना तो 3-4 पार्टमध्ये डिवाईड होते, म्हणजे स्वतःला ब्रेक करून घेते आणि हे ब्रेक केलेले पार्ट आहेत ना पुन्हा नवीन ऑर्गॅनिझम म्हणून होते, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, म्हणजे इथं नवीन जीव तयार होतो, तर इथं रिजनरेशनमध्ये नवीन जीव तयार होत नाही, तर जस्ट रिजनरेट होतो पार्ट, जो लास्ट पार्ट आहे ना तो रिजनरेट होतो. ओके, आणि बॅक्टेरिया अमिबा ह्याच्यामध्ये आहे ना ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन, आणि हे आपण पाठीमागच्या ह्याच्यात बघितलेलं होतं बॅक सीन. ओके, हे पाठीमागं बघितलेलं होतं. ओके, आता ह्याच्यावरून आपण पाठीमागच्या वेळेस हे सगळं सांगितलं, परत पाठीमागच्या वेळेस पण काय म्हटलं की बाबा काय म्हणतं सगळं बघितलं आणि शेवटला ग्रोथ इज नॉन डिफायनिंग फीचर. मग हे तर आहे का बाबा, तर ह्यावेळेस काय बघूया आपण. आता ह्यावेळेस पण असं आहे, आता काय जे म्युल्स, आता मेनी ऑर्गॅनिझम डू नॉट रिप्रोड्यूस, जे इवन लिव्हिंग आहेत आपल्याला माहिती आहे, म्युल्स म्हणा, स्टेराईल वर्कर बेज किंवा इनफर्टाईल ह्युमन कपल, हे सगळे लिव्हिंग आहेत परंतु तरी रिप्रोडक्शन करत नाही. यांना लिव्हिंग नाही म्हणू शकत का, मग यांना नॉन लिव्हिंग म्हणायचं आपण. आता म्युल्स म्हणा, इनफर्टाईल ह्युमन कपल म्हणा, स्टेराईल वर्कर बीज म्हणा, यांना नॉन लिव्हिंग म्हणायचं नाही. सो दॅट इज नॉट, सो रिप्रोडक्शन इज नॉन डिफाइनिंग फीचर. ओके, डन. कोई ऑप्शन नहीं है भाई हमारे पास. पहिल्यापासून काय होतं रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शनमध्ये येतात 2 टाईप. एक तर आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन, अनदर वन इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन ह्याच्यामध्ये काय नाही, सिम्पल प्रोजेनी फॉर्मेशन जे आहे ती पॅरेंट्सची सिमिलर असते, म्हणजे थोड्या प्रमाणात किंवा काही जास्ती प्रमाणात सिमिलर असतात. ह्याच्यामध्ये काय मग बाबा आहे तर जे दिलं हे मॅच द पेअर्सला येऊ शकतं, दिस कॅन. ओके, फंगायमध्ये असेक्शुअल स्पोर्स नव्हतं, म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे फंगायमध्ये असेक्शुअल स्पोर्स. ईस्ट अँड हायड्रामध्ये बड्डिंग नव्हतं, परत त्यानंतर प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन नव्हतं, आणि देन हे जे होतं काय म्हणतात आपण बघितलं फंगाय, फिलामेंटस अल्गी आणि प्रोटोनियम ऑफ मॉसेस ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन नव्हतं. फ्रॅगमेंटेशन इज नथिंग बट स्वतःला ब्रेक करून घेते आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. पण ट्रू रिजनरेशनमध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होत नाही, तर उरलेला जो पार्ट आहे ना तो रिजनरेट केला जातो. ओके, बॅक्टेरिया अमिबामध्ये ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन. ओके, आणि जे बरेच ऑर्गॅनिझम असे आहेत की जे लिव्हिंग आहेत परंतु रिप्रोडक्शन करत नाही, सो दॅट इज रिप्रोडक्शन इज नॉन डिफायनिंग फीचर. ओके, काय होतं रिप्रोडक्शनमध्ये मेनली 2 टाईप, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअलमध्ये फंगायमध्ये जे होतं दॅट इज द असेक्शुअल स्पोर्स नव्हतं, तर परत प्लॅनेरियामध्ये ट्रू रिजनरेशन, परत त्यानंतर काय म्हणतात अमिबा, बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन, हे सगळं बघितलं. आणि त्यानंतर ट्रू रिजनरेशन आणि फ्रॅगमेंटेशनमध्ये प्रोटोनियम ऑफ मॉसेस, अजून काय होतं प्रोटोनियम ऑफ मॉसेस आणि फिलामेंटस अल्गी फंगाय ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन. ओके, डन. हे मॅच द पेअर्सला येऊ शकतं.
दिस कॅन कम टू मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्सला हे येऊ शकतं. हे जे आहे ना, फंगाय, ईस्टर्न हायड्रा, प्लॅनेरिया, हे मॅच द पेअर्सला येऊ शकतं. सो दिस इज सो मच इम्पॉर्टंट. हे दिस इज इन्क्लुझिव्ह इव्हेंट्स. इन्क्लुझिव्ह नाही, परंतु ह्याच्यामध्ये ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन. बॅक्टेरिया अमेबामध्ये ग्रोथ इज इक्वल टू रिप्रोडक्शन. द मेजर हायर जे ॲनिमल्स आणि प्लांट्स असतात त्याच्यामध्ये ग्रोथ इज नॉट इक्वल टू रिप्रोडक्शन, परंतु ह्याच्यामध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन इक्वल असतं. ओके. आणि रिझन व्हाय ग्रोथ इज नॉन डिफायनिंग फीचर, तर मेनी ऑर्गॅनिझम जे काय म्हणतात लिव्हिंग आहेत, परंतु जे काय म्हणतात रिप्रोडक्शन करत नाही. सो दिस इज नॉन डिफायनिंग फीचर. ओके. लेट्स समराइज. पहिलं स्टार्टिंगला रिप्रोडक्शन 2 टाईपने होते. इट इज सेक्शुअल, अनदर वन इज द असेक्शुअल. ओके. सेक्शुअलमध्ये प्रोजेनी प्रोडक्शन, ह्याच्यामध्ये सगळे टाईप्स. ओके, डन. आणि त्यानंतर नॉन डिफायनिंग फीचर बिकॉज ऑफ धिस रिझन. ओके, डन. ओके ओके, थँक यू सो मच. थँक यू. I hope you got it.